हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। ठरलेलं असतानाही महायुतीत अंतर्गत पक्षप्रवेश झाले। मुंबईत जाऊन याबाबत चर्चा करणार। पिंपरीतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांची नाराजी। ठाकरे बंधूंची युती आणि मनोमिलन झालेलं आहे, तर ठाकरे बंधूंची युती नाटक नसून तो प्रीती संगम। युतीच्या घोषणेवर संजय राऊतांचं सूचक विधान। महाराष्ट्रात धुरंधर कोण हे भाजप नाही तर राज्यातील जनता ठरवेल। धुरंधर हे फुगवलेलं आणि सजवलेलं काल्पनिक पात्र। निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाच्या मुद्द्यावरून राऊतांची फडणवीसांवर घणाघाती टीका। चोरलेलं चिन्ह बाजूला ठेवा आणि निवडणुकीत उतरा, राऊतांचं शिंदेंना थेट आव्हान। तर फोडा झोडा आणि राज्य करा अशी भाजपची नीती। राऊतांचा महायुतीवर पुन्हा एकदा हल्लाबोल। मुंबईतील महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। 2 दिवसात जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। मुंबई भाजप 150हून अधिक जागांवर लढण्यास ठाम असल्याची चर्चा। महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपची जोरदार मोर्चे बांधणी। 27 समित्या प्रचार नियोजन आणि सभेचं नियोजन पाहणार, तर घरोघरी प्रचार सुरू करण्याचे आदेश। बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू संकटात, जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन मदत करणं गरजेचं। बांगलादेशातील हिंसाचारावर सरसंघचालकांचं मोठं वक्तव्य, तर भारत हे हिंदू राष्ट्रच असल्याचं प्रतिपादन। आणि धावत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यातून मुलीला दिलं ढकलून। हार्बर मार्गावरच्या पनवेल CSMT लोकलमधला धक्कादायक प्रकार। आरोपी नवाजला पोलिसांनी केली अटक। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। धावत्या लोकलमधून तरुणीला ढकलून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अतिशय संतापजनक हा सगळा प्रकार समोर आलाय। पनवेल CSMT लोकलमधून हा प्रकार घडलाय। एक पुरुष प्रवासी महिलांच्या डब्यात चढला होता। यावेळी 18 वर्षाच्या मुलीनं त्याला महिला डब्यातून उतरण्याची विनंती केली, पण या प्रवाशानं मुलीला थेट लोकलमधून खाली ढकलून दिलंय। अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमध्ये महिला प्रवाशी गंभीर जखमी झाली आहे। यानंतर तातडीनं पोलिसांनी आरोपी शेख नवाजला अटक केली। त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। आताची मोठी बातमी आपण बघतोय। 18 वर्षाच्या मुलीला महिलांच्या डब्यातून ढकलून देण्यात आलाय। एक पुरुष महिलांच्या डब्यामध्ये शिरला होता आणि यावेळी या 18 वर्षाच्या मुलीनं त्याच्यावर आक्षेप घेतला। त्याला विनंती केली की महिलाच्या डब्यातून तुम्ही खाली उतरा, पण तिच्या विनंतीला न जुमानता या व्यक्तीनं तिला खाली फेकून दिलाय। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात। विनय, अतिशय संतापजनक हा सगळा प्रकार आहे, काय आत्ताची माहिती आहे? नक्कीच यावरून स्पष्ट होतंय की रेल्वे गाड्यांमधून करणाऱ्या महिला प्रवाशात सुरक्षित आहेत का, हाच खरा प्रश्न पुन्हा उपस्थित झालेला आहे। आज सकाळची घटना आहे। पनवेलवरून CST कडे निघालेल्या ट्रेनमध्ये जो महिलांच्या डब्यांमध्ये हा जो विकृत होता तो त्यामध्ये चढला होता आणि त्याला खाली उतरण्यासाठी काही महिलांनी विनंती केली, मात्र तो उतरत असताना त्याचे जी दरवाज्यावरती 18 वर्षाची तरुणी होती, श्वेता म्हणून तिचं नाव आहे, आणि या श्वेताला त्यांनी चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिलं। श्वेता यामध्ये गंभीर जखमी झालेली आहे। तिच्यावरती MGM जो कळंबोलीमधल्या रुग्णालयात तिच्या उपचार सुरू आहेत। तिच्या डोक्याला आणि कमरेला मार लागलेला आहे। दुसऱ्या बाजूला जेव्हा हा विकृत जो आहे शेख अख्तर
याला खांदेश्वर रेल्वे स्थानकामध्ये सीआरपीएफने त्याला अटक केलेली आहे. त्या सीआरपीएफने ही घटना घडल्यानंतर काही महिलांनी पोलिसांना फोन केलं, त्याचबरोबर ट्रेनमधून हेल्पलाईनवरती फोन केला गेला. त्यानंतर पोलिसांनी खांदेश्वर रेल्वे स्थानकामध्ये सापळा रचला आणि शेख अख्तर याला त्यांनी ताब्यात घेतलं. त्याचं पूर्ण नाव आहे शेख अख्तर नवाज शेख. हा 50 वर्षाचा आहे आणि याला आता सध्या पनवेल पोलिसांच्या ताब्यात आहे, रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडून पुढची तपासणी सुरू आहे. तर श्वेता हिच्यावर देखील आता उपचार सुरू आहे. निश्चितच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबईमधून एक मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येतेय. आज लवासा प्रकरणाची हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे. लवासा प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या सुनावणीमध्ये न्यायमूर्तींनी निकाल राखीव ठेवला होता. मागील सुनावणीमध्ये लवासा प्रकरणामध्ये पब्लिक इंटरेस्ट कसा आहे याबद्दल कोर्टाने याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. आज या प्रकरणाचा निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ही मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. जमीन घोटाळा कसा झाला हा आरोप करत मुद्दे मांडण्यात आलेले होते आणि त्यामध्येच आता या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. याबद्दल कोर्टाने याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय आणि आज या प्रकरणाचा निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडे. संकेत, या सगळ्या प्रकरणाचा निकाल आज येणार आहे असं कळतंय, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर जे अनेक गाजलेले जे घोटाळे आहेत गेल्या काही वर्षांमधले, त्यातलं लवासा एक खूप मोठं प्रकरण मानलं जातं. खरं तर नानासाहेब जाधव यांनी ही याचिका दाखल केली होती की लवासामुळे तिथला जो स्थानिक शेतकरी आहे त्यांचं खूप मोठं नुकसान झालंय आणि त्या स्थानिक शेतकऱ्यांसोबतच मुळातच हे जे लवासा प्रकरण आहे त्यात जमीन घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला होता. इतकंच नाही तर मागची जी सुनावणी झाली त्यात त्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की स्टॅम्प ड्युटी ऍक्विसिशन झालं होतं, म्हणजेच स्टॅम्प ड्युटी कुठेतरी भरली नव्हती असा सुद्धा त्यांनी आरोप केला होता. आणि एकंदरीतच मागची सुनावणी जी झाली त्याच्यामध्ये लोकांच्या अनुषंगाने एक आढावा घेतला होता. पब्लिक इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो तो पब्लिक इंटरेस्ट जाणून घेतला होता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये अजित पवार असतील, शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांची मागणी केली आणि एकंदरीतच्या संपूर्ण प्रकल्पाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. मागच्या वेळेला सुनावणी झाली, आज कदाचित त्या संपूर्ण सुनावणीवरती निकाल येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आज काय नेमकं कोर्ट सांगतं हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असेल. अगदी बरोबर आहे संकेत. या सगळ्या सुनावणीमध्ये जे काही घडतंय त्याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी. पुणे महापालिकेसाठी महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी अजित पवारांकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसला सोबत घेण्यासाठी बंटी पाटलांसोबत फोनवरून अजित पवारांनी चर्चा केल्याची माहिती समोर येते. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींसह महाविकास आघाडीची सोबत मोठ बांधण्याचे अजित पवारांचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत अशी देखील मोठी माहिती समोर येते. तर कालच अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या समोर आलेल्या होत्या. अजित पवारांच्या पक्षातील माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यामुळेच अजित पवार काहीसे नाराज असल्याचं देखील कळलं होतं. अजित पवार या संदर्भात महायुतीशी चर्चा देखील करणार होते आणि या सगळ्यांमध्येच आता ही मोठी बातमी समोर येते. पुणे महापालिकेसाठी महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी अजित पवारांकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येते. तर काँग्रेसला सोबत घेण्यासाठी बंटी पाटलांसोबत देखील अजित पवारांनी फोनच्या माध्यमातून चर्चा केल्याची माहिती मिळते. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि त्यासोबतच महाविकास आघाडीची एकंदरीतच सोबत मोठ बांधण्याचे प्रयत्न इथे अजित पवारांकडून करण्यात येत आहेत असे एक माहिती समोर आली आहे. या संदर्भात आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे. वैभव, कालच अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या होत्या आणि आज लगेच बंटी पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची एक बातमी समोर येते. काय नेमकं माहिती आहे? प्रियंका, भाजपचे पक्षप्रवेश आणि एकूण राष्ट्रवादीची ताकद ही महापालिकेची निवडणूक या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे शहराला जी नव्यानं उपनगरं जोडण्यात आली ज्याच्यामध्ये हडपसर, वडगाव शेरी, त्याचबरोबर खडकवासला हे विधानसभा मतदारसंघ शहरांमध्ये आले जिथे राष्ट्रवादीची मोठी ताकद होती. राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक हे याच परिसरातून निवडून यायचे आणि भाजपकडे गेले बराच काळ प्रयत्न करूनही तिथे इलेक्टिव्ह मेरिट असलेले उमेदवार जे आहेत
किंवा कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना तयार करता आलेले नव्हते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर भाजपनं गेल्या आठवड्यामध्ये मोठे प्रवेश जे आहेत ते करवून घेतले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे, जे या भागातले इलेक्टिव्ह मेरिट असणारे कार्यकर्ते आहेत. यंदाची महापालिकेची निवडणूक समोर ठेवून अजित पवारांचे प्रचंड ताकदीचे कार्यकर्ते जे आहेत ते हेरून त्यांना प्रवेश देण्यात आले निवडणुकीच्या तोंडावर. त्याच्यामुळे अजित पवार हे नाराज होते. काही ठिकाणी पॅनल होणार नाही अशी परिस्थिती जी आहे ती सुद्धा निर्माण झालेली होती. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत भाजपच्या बंडखोरांना आपण प्रवेश देऊ असं अजित पवार यांनी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला सांगितल्याचं माहिती जी आहे ती समोर येते. मात्र हे सगळं जरी झालं तरी पण एक सायझेबल वोट शेअर जो आहे तो घेण्यासाठी केवळ राष्ट्रवादीच्या किंवा आहे त्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती तो मिळवता येणं हे काहीसं अवघड आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा अजित पवारांनी आता नवी चाचपणी सुरू केली आहे. महाविकास आघाडी जी आहे त्या महाविकास आघाडीला सोबत घेऊन भाजपला डेंट देता येतो का याचा प्रयत्न जो आहे किंवा भाजपबरोबर तगडी लढत देता येते का याचा प्रयत्न अजित पवारांकडून सुरू आहे. आणि त्याचाच पहिला टप्पा म्हणून अजित पवारांनी आज सकाळी बंटी पाटील ज्यांच्यावरती पुण्याच्या महापालिकेची जबाबदारी आहे, काँग्रेसचे प्रभारी आहेत पुण्याचे, त्यांच्याशी फोनवरून संपर्क केलेला होता. हे सगळं जरी सुरू असलं तरी हे चाचपणीच्या स्तरावरतीच अजूनही कायम आहे. याच्यामध्ये ठोस निर्णय जो आहे तो काही झालेला नाही. मात्र या सगळ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याबाबत सुद्धा अजित पवार केवळ काल रात्री बोलताना सगळे समविचारी पक्ष एका बाजूला असले पाहिजेत, त्यांच्या मतांमध्ये फूट नको असं बोलून जरी गेलेले असले तरी प्रत्यक्षात जी प्रक्रिया सुरू व्हायला हवी होती किंवा सीट शेअरिंगचे जे फॉर्म्युले यायला हवे होते त्याबाबत फार काही घडताना दिसत नाहीये. अजित पवार हे एकदा त्यांची बाजू पक्की करून घेतील आणि त्यानंतर इतर पक्षांसोबत ते बोलतील असं साधारण चित्र जे आहे ते निर्माण झालंय. आणि त्यानुसार काँग्रेस सोबत म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाशी कधीही बोलता येईल असं गृहीत धरून कदाचित त्यांनी बंटी पाटील यांच्याशी चर्चा जी आहे ती सुरू केली असावी अशी माहिती आपल्याला मिळते. एकूण काय अजित पवारांकडून प्रयत्न सुरू आहेत भाजपला कडवी टक्कर देण्यासाठी. महाविकास आघाडीला सोबत घेऊन एकत्रित मोठ बांधता येते का याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीवरती एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की पार्थ पवार यांच्या जमिनीचं प्रकरण याची सुद्धा याला पार्श्वभूमी असणार आहे. त्याच्यामुळे अजित पवार निवडणुकीत किती आक्रमक होतात हे बऱ्याच अंशी त्या पार्थ पवार प्रकरणावरती सुद्धा अवलंबून असणार आहे. बरोबर आहे वैभव. या सगळ्या आता काय घडामोडी घडतात हे तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी. तर बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढा अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. पण वरिष्ठ नेते शिवसेनेसोबत युतीत लढण्यास आग्रही आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी तिथले कार्यकर्ते करतायत. भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर त्यांची मागणी मांडली आहे. यापूर्वी देखील भाजपने नागपुरात स्वबळावर लढावं अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केलेली होती. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारीबाबत बैठक झाल्याचं कळत आहे. या बैठकीमध्ये पदाधिकारी यांनी स्वबळाचा नारा दिला. पण तिन्ही नेते स्वबळावर अजूनही ठाम नसल्याचं समोर येत आहे. कारण कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायची असली तरी वरिष्ठ नेते हे शिवसेनेसोबत युती करूनच तिथे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत असं कळत आहे. पुढची बातमी आपण आता पाहूयात. माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अटकेला स्थगिती दिली होती, मात्र शिक्षा ही कायम ठेवली होती. कोकाटे यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या निकालाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलंय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आज शिक्षा कायम ठेवणार की दिलासा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे. लक्ष्मण, कोकाटे हे आता थेट सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचं कळत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी धाव घेतलेली आहे. काय अधिकची माहिती? प्रियंका, या सगळ्या प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टात जो काही निकाल हातात येईल किंवा सुप्रीम कोर्टाकडनं ज्या काही मार्गदर्शन केलं जाईल त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचं भवितव्य जे आहे ते अवलंबून असणार आहे. कारण माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने घरांच्या प्रकरणामध्ये जे शासकीय कोट्यातील घरं आहेत ते घेण्याच्या प्रकरणामध्ये जी 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000चा दंड ठोठावलेला होता, त्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता जी आहे ती 2 दिवसांपूर्वी वर्तवली जात होती. या सगळ्या प्रकरणानंतर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने देखील माणिकराव कोकाटे यांनाच्या अटकेला स्थगिती दिली होती. मात्र शिक्षा जी आहे
ती मात्र कायम ठेवलेली होती. मात्र त्याची मुदत जी आहे ती देखील आज संपली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर जी अटकेची तलवार कायम आहे त्याबाबतचा निर्णय जो आहे तो आज येण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अटकेबाबतची कारवाई आणि त्यांच्या पुढच्या शिक्षेची जी स्थगिती आहे, अर्थात त्यांना जी 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला होता, त्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांच्याबाबत काय निर्णय येतो हे बघणं महत्वाचं आहे. जर हा निर्णय जर विरोधात गेला तर माणिकराव कोकाटे यांचं आमदारकी जी आहे ती देखील या सगळ्या प्रकरणामुळे धोक्यात येऊ शकते आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात आता न्यायालयाकडून काय निर्णय येतो हे बघणं महत्वाचं असणार आहे. निश्चितच लक्ष्मण, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.